आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात। हवामान खात्याने 31 जुलै ते 27 ऑगस्ट या 4 आठवड्यांसाठी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जारी केलेला आहे। या अंदाजानुसार पुढील 24 ते 48 तासात राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा असला तरी ऑगस्ट महिन्यात पावसाची ओढ देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 31 जुलै रोजी पुणे घाट परिसर आणि नाशिक घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि जळगाव परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तिकडे वाशिमसह जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव आणि मानोरा या 6ही तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। दरम्यान नदी नाल्यांना पूर आलेला आहे। वाशिम जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालाय। बहुतांश भागात जोरदार पाऊस बरसलाय आणि पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। कयाधू नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, तर कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव या गावातील पूल पाण्याखाली गेलाय। वाहतूक त्यामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे। रोहा कोलाड मार्गावरील मुख्य दमखाडी नाका परिसरात गटाराचा कॉन्क्रीट स्लॅब अचानक कोसळला। स्लॅब कोसळल्याने तिथे उभ्या असलेल्या दुचाकी आणि रिक्षांचं मोठं नुकसान झालंय। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पालिकेच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभाराविरोधात दमखाडी नाका परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। दुर्घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। तालुक्यातील अनेक रस्ते जलमय झालेत। पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे, तर खबरदारीचा उपाय म्हणून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर इतर ठिकाणी सुद्धा शाळा स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक गावांमधील शाळकरी विद्यार्थी नांदगावात अडकून पडलेत। यानंतर नगराध्यक्षा प्राप्ती मारोटकर यांनी विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली। रात्री प्रशासनाने देखील घटनास्थळी धाव घेत उपाययोजना केल्या। दरम्यान पावसाचं पाणी अनेक घरं आणि दुकानांमध्ये शिरल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। जोरदार पावसामुळे दहेलीतील कुपटी नदीला मोठा पूर आलेला आहे। या पुराच्या पाण्यात कारसह 3 जण वाहून गेलेत। यातील एक व्यक्ती झाडाच्या फांदीवर चढल्याने वाचलेला आहे, तर 2 जणांचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे दहेली परिसरातील कुपटी नदीची पातळी प्रचंड वाढली आहे। पुराच्या पाण्याच्या वेगात एक कार अचानक वाहून गेली आणि या कारमध्ये एकूण 3 जण प्रवास करत होते। कार वाहून जात असताना एका व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत झाडाच्या फांदीचा आसरा घेतला, ज्यामुळे त्याचे प्राण वाचलेत। मात्र कारमधील उर्वरित 2 जण पुराच्या पाण्यात बेपत्ता असून प्रशासनाकडून आणि बचाव पथकाकडून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे। यवतमाळच्या आंबडी गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या जुनोनी गावात नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे। स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नसल्याने पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। स्मशानभूमीत पावसापासून आणि उन्हापासून संरक्षणासाठी साधे शेडही उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत। मृत्यूनंतर देखील सन्मानाने अंत्यसंस्काराची मूलभूत सुविधा न देणाऱ्या प्रशासकीय कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। यामुळे राधानगरी धरणातील पाणी साठ्यात वाढ झालेली आहे आणि यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होते। धरणात सध्या 71.52% पाणीसाठा नोंदवण्यात आला असून
वाढती आवक लक्षात घेता धरणाचे 32 दरवाजे प्रत्येकी 1 मीटरनं उघडण्यात आलेत. धरणातून तब्बल 70,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहावं, नदीपात्रात जाणं टाळावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. लेने के लिए थोड़ी अपन आए हैं इससे। गोंदिया जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर अशातच गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला या धरणामध्ये पाणीसाठा वाढत असल्यानं सध्याच्या घडीला 83% धरण भरलं असल्यानं धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग होत असून या धरणाचे 13 पैकी 6 दरवाजे उघडण्यात आले. तर धरणातील पाणी पातळी वाढली आणि तर आणखी दरवाजे उघडण्यात येणार आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे सरूळ येथील यशोदा नदीवरील पूल हा पाण्याखाली गेलाय. यामुळे वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे. आंजी ते अंदोरी, शेंद्री ते सोनोरा, भोजनखेडा ते तळेगाव, दिघी ते देवळी मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. तर रत्नापूर, शिरपूर आणि भिडी गावात घरांमध्ये पाणी शिरलंय. यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.